परिसरातून या शनिवार वाड्यातल्या परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचंही पाहायला मिळतं। आम्हाला इथं भगवा झेंडा लावायचा आहे, जिथून अटक ते कट्ट्यात स्वराज्याचा भगवा झेंडा लागला गेला त्याच शनिवारवाड्यावर आज दुर्दैव असे शनिवारवाडा आज बदली होता पण एक मजला पण नाही राहिला। हे दुर्दैव आपल्या पुणेकरांचं आणि ह्याच पुण्याच्या पुण्यभूमीत जिथं मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला त्याच ठिकाणी आपल्याला भगवा झेंडा लावायला हे पोलीस प्रशासन नक्की करतंय काय? पोलीस प्रशासन कुणाच्या आदेशांची वाट बघतंय? हा भगवा झेंडा आम्हाला इथं लावून का देत नाहीयेत हा प्रश्न आम्हाला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे। इथं हिरवा झेंडा आहे, जेव्हा इथे हिरवा झेंडा आहे, काल इथं नमाज पडली गेली तेव्हा हे पोलीस प्रशासन झोपलं होतं का? या पोलीस प्रशासनाला जाग कधी येणार? ही जाग काय येत नाही पोलीस प्रशासनाला? प्रश्न आम्हाला विचारतोय। हा आमच्या हिंदू भावनांचा ऐन दिवाळीमध्ये आमच्या हिंदू भावना दुखावल्या जात आहेत। भगवा झेंडा शनिवारवाडा लावून देत नाही तर पुणेकरांना लज्जास्पद गोष्ट ही पुणे शहराच्या प्रतिमेला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे। आम्ही पोलिसांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करतो। किती वेळ जोपर्यंत इथं भगवा झेंडा लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि हा बोर्ड आणि ध्वज लावू असतो आम्ही इथून जाणार। शनिवार वाडा स्वराज्याचा, कोणाच्या बापाचा? 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 पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। जिजा माता की जय। जिजा माता की जय लवजी, जय लवजी, जय लवजी, जय लवजी। तुम्ही आता ती जागा आहे ती शुद्धीकरण केलेलं आहे, तरी आता तुमची मागणी आहे की? आमची मागणी एकच आहे, ही पुण्याची जी पुण्यभूमी आहे इथं महाजिजाऊंनी छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरून क्रांती केलेली आहे आणि याच भूमीवर जर आम्हाला भगवा झेंडा लावून देत नसेल तर ही पुणेकरांसाठी खरंच लज्जास्पद गोष्ट आहे। ही पुणे शहराच्या काळीमेला पूर्वी शहराच्या प्रतिमेला काळीमा फासणारी गोष्ट आहे। आम्हाला इथं भगवा झेंडा लावू देत, आमचं आंदोलन आम्ही इथंच थांबवतो। ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी पोलिसांनी लवकरात लवकर मान्य करावी हा मुद्दा आहे आमचा। कायदेशीर प्रक्रिया का तुम्ही पाळत नाही? कायदेशीर प्रक्रिया एकच आहे, भगवा झेंडा लावणे। ऐका ना, आहे थांब जरा, भगवा झेंडा लावणे हे कायद्यात कुठे आहे मला सांगा की भगवा झेंडा लावायला पोलिसांची परवानगी पाहिजे? हे कायद्यात कुठे आहे मला सांगा? जर भगवा झेंडा लावायला परवानगी पाहिजे ना तर इथे जी मजार आहे ती मजार काढायला कोणाची पोलिसांची परवानगी होती का? पोलिसांची परवानगी होती का? काल झेंडा लावला तेव्हा कुठे होते? काल जेव्हा झेंडा लावला नमाज तेव्हा पडली, कुठे होते? नमाज पडला तेव्हा तुम्ही सगळे कुठे होते? आज आम्ही भगवा झेंडा लावतो तर तुम्हाला अडचण आहे? अरे हा शनिवार वाडा आहे, शनिवार वाडा महाराजांनी जिथे महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला तरी तिथे आम्हाला झेंडा लावून देत नाहीये। आज नमाज पडला तर आमचा पोलीस प्रशासन झोपलेलं होतं। आमच्या पोलीस प्रशासनाला तेव्हा काही दिसलं नाही, आज आम्ही झेंडा लावतो तर आम्हाला विरोध करतायत। ह्याचं उत्तर पोलिसांनी आम्हाला द्या। आम्ही अत्यंत शांतपणे फक्त इथे झेंडा लावण्यासाठी आलोय। झेंडा लावू द्या, आमचं आंदोलन थांबेल आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारतो, जर त्यांच्या प्रार्थना स्थळावरती तुम्ही भगवा लावून देणार असाल? शनिवार वाडा स्वराज्याचा, कोणाच्या बापाचा? शनिवार वाडा स्वराज्याचा, शनिवार वाडा स्वराज्याचा, शनिवार वाडा स्वराज्याचा। आम्ही तुम्हाला सांगून तर नक्कीच काय करणार नाही आता। तुमचं आम्हाला सहकार्य असू दे, सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला असू दे अशी विनंती आहे। सगळ्या गोष्टी आधी समजून करता येणार नाही आम्हाला, आमची पण अडचण समजून घ्या। पण ताई 2 तास झालं सगळी परिस्थिती आहे, पोलीस हाताळतात, पोलीस बळाचाही वापर करतात आधीमध्ये, मात्र पोलीस म्हणतात हे आता पुरातत्व विभागाचे जागा आहे, त्यांचे अधिकारी येत आहेत, मग आपण हे त्यांचं काम करताय, आम्हाला आमचं काम करायचंय, आम्ही आमचं काम करू। तुमच्या भूमिकेवर ठाम आहे। ताई झेंडा लावायला काय अडचण आहे का कायदेशीर? ते ज्यांना अडचण आहे त्यांना विचारा ना, मला तर काही अडचण वाटत नाही। त्यांनी सांगावं त्याचं उत्तर, मला तर काही अडचण वाटत नाही। भगवा झेंडा घ्यायला जर का हिंदुस्थान मध्ये अडचण असेल
तर मग कुठे घेणार भगवा झेंडा आता आपण काय सांगा? पाकिस्तानच्या लाहोरमध्ये टाकतो का भगवा झेंडा? मग कुठे घेणार भगवा झेंडा? आणि मला तर काही अडचण वाटत नाही. यांना काय अडचण वाटते तर त्यांना वाटते, त्यांना विचारा. बघू ना आता काय काय होतंय त्याप्रमाणे. झेंडा पाहिजे हो ताई, झेंडा पाहिजे आपल्याला. सहकार्य आहे ना, आम्ही काय करणार ते सांगणार नाही. मात्र पोलिसांनी आमचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार असल्याची भूमिका जी आहे ती मेधा कुलकर्णीने अगदी अगदी लोकांची भूमिका जी आहे ती इथं पाहायला मिळते. कुठल्याही परिस्थितीमध्ये इथलं आंदोलन जे आहे ते आमच्या. तर भगवा झेंडा लावू द्या, हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांनी आंदोलकांना त्या ठिकाणून त्या परिसरातून बाहेर काढण्याचाही प्रयत्न केलेला आहे, त्यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू संघटनांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली आणि त्यानंतर शनिवार वाड्यात हे आंदोलन सुरू आहे. तर आम्हाला या ठिकाणी भगवा झेंडा लावू द्या अशी हिंदू संघटनांची मागणी होती. त्यासाठी घोषणाबाजी देखील करण्यात आली. एका दृश्यात आपण पाहिलं तर नमाज पठण करतायत काही महिला आणि दुसऱ्या दृश्यात त्या नमाज पठणावरून वाद झालाय. हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत. भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झालेल्या आहेत. असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं त्या म्हणतायत. तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. पोलिसांनी त्या आंदोलकांची समजूतही घातलेली आहे. त्यांना त्या परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला आहे, त्यांची समजूत घातलेली आहे. मेधा कुलकर्णीसह पतित पावन संघटना आक्रमक झालेली आहे. घोषणाबाजी जोरदार केली जाते. घोषणाबाजी ही जोरदार केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही दृश्य स्क्रीनवर शनिवार वाड्यात नमाज पठण आधी करण्यात आली. तो व्हिडिओ मेधा कुलकर्णींनी पोस्ट केला, शेअर केला आणि त्यानंतर या ठिकाणी मेधा कुलकर्णीसह पतित पावन संघटना येऊन त्यांनी ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं गोमूत्र शिंपडून. आणि त्यानंतर आता हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सध्या इथं केली जाते. तर आम्हाला भगवा झेंडा लावू द्या अशी मागणी ही केली जाते. भगवा झेंडा लावताय, भगवा झेंडा लावताय, भगवा झेंडा लावताय. चला आतमध्ये तिकडे चल. मेधा कुलकर्णी ही आक्रमक झालेले आहेत आणि यावेळी पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची झालेली, कारण पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. भगवा झेंडा आम्हाला इथं लावू द्या अशी हिंदू संघटनांनी मागणी केलेली आहे.